नमस्कार. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापरण्याबद्दल महाराष्ट्र शासनाने काही नवीन म्हणजे अगदी सविस्तर अशा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हो, बरोबर. आपल्याकडे आहे ते परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचं 28 जुलै 2025चं. तर आज आपण जरा ह्याच नियमावलीवर बोलूया. नक्कीच. म्हणजे आता हे सोशल मीडिया तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. मग आता शासनाला असं वेगळं कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी सूचना वगैरे देण्याची गरज का वाटली असेल? कारण प्रस्तावनेत त्यांनी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, यूट्यूब असं सगळं मेन्शन केलंय आणि काही धोके पण सांगितलेत. अगदी. कसं आहे ना, या माध्यमामुळे माहितीची देवाणघेवाण खूपच सोपी झाली आहे. हे खरं आहे. पण त्याचबरोबर काही गंभीर आव्हानं पण आहेत. जसं तुम्ही म्हणालात, धोके. एकतर गोपनीय माहिती बाहेर जाऊ शकते, अर्धवट माहिती पसरते कधी. मग त्याने गैरसमज वाढतात. आणि मग खोटी माहिती पसरण्याचा पण धोका असतोच. आपल्याला माहिती किती वेगाने पसरते ती. हो तर. आणि अजून एक म्हणजे काही वेळा कर्मचारी नकळतपणे असेल किंवा कधी हेतुपुरस्सर शासकीय धोरणांवर टीका करतात किंवा व्यक्तींवर, जे नियमांचं उल्लंघन ठरतं. ओके. मग त्यामुळे शिस्तीचा प्रश्न उभा राहतो. तर या सगळ्यासाठी एक स्पष्टता हवी होती. आणि हे पण महत्त्वाचं आहे की ते जे आपले जुने नियम आहेत ना, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979चे. हो, वर्तणूक नियम. ते कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबद्दल आहेतच आणि ते डिजिटल मंचावरही लागू होतातच. या नवीन सूचनांनी काय केलंय तर ते नियम सोशल मीडियाच्या बाबतीत कसे लागू होतात हे जास्त स्पष्ट केलंय. म्हणजे आधी अस्पष्टता होती थोडी. हो, थोडी होती. आता क्लिअर केलंय. आणि उल्लंघन झालं तर कारवाई होऊ शकते हे पण स्पष्ट आहे. त्यामुळे या सूचना गरजेच्या होत्या. समजलं. तर मग या नवीन सूचना नेमक्या कोणाकोणाला लागू आहेत आणि यातल्या अशा अगदी कळीच्या किंवा काय म्हणतात त्याला महत्त्वाच्या सूचना कोणत्या? हे बघा, फक्त कायम कर्मचाऱ्यांपुरत्या नाहीत. राज्य शासनाचे सगळे अधिकारी कर्मचारी, मग ते प्रतिनियुक्तीवर असोत, कंत्राटी असोत किंवा मग ते बाहेरून घेतलेले म्हणजे आउटसोर्स कर्मचारी, सगळ्यांना लागू. अरे वा. इतकंच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपले नगरपालिका, जिल्हा परिषदा, मग मंडळं, महामंडळं, तिथल्या कर्मचाऱ्यांना पण हे पाळावं लागेल. म्हणजे खूप व्यापक आहेत या तर. हो. आता महत्त्वाचे मुद्दे कोणते तर बघा. एक म्हणजे मुद्दा क्रमांक 2. शासनाचं कोणतंही चालू धोरण असेल किंवा नुकतंच काहीतरी कृती केली असेल शासनाने, तर त्यावर प्रतिकूल टीका करायची नाही. प्रतिकूल टीका म्हणजे काय नक्की? त्याची अशी नेमकी व्याख्या नाही दिली आहे, पण साधारणपणे धोरणावर नकारात्मक मतप्रदर्शन टाळायचं. मग केंद्र किंवा राज्य सरकारने बंदी घातलेल्या ज्या वेबसाईट्स किंवा ॲप्स आहेत ना, त्या वापरायच्या नाहीत. हा मुद्दा 5 आहे. अजून एक इंटरेस्टिंग आहे मुद्दा 10. वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचा फोटो ठीक आहे, पण शासकीय ओळख पटेल अशा गोष्टी टाकायच्या. म्हणजे तुमचं पदनाम, विभागाचा लोगो, गणवेश घातलेला फोटो किंवा सरकारी गाडी, ऑफिसची बिल्डिंग यांचे फोटो किंवा व्हिडिओ टाकायचे नाहीत. अच्छा, म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल वेगळं ठेवायचं म्हणताय? अगदी तसाच प्रयत्न दिसतोय. मग आक्षेपार्ह किंवा द्वेष पसरवणारा, कोणाची बदनामी करणारा मजकूर शेअर किंवा फॉरवर्ड नाही करायचा. हा मुद्दा 11. हे तर अपेक्षितच आहे म्हणा. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं 12वा मुद्दा, परवानगीशिवाय कुठलीही गोपनीय सरकारी माहिती किंवा डॉक्युमेंट सोशल मीडियावर टाकायचे नाहीत. अजिबात नाही. ओके, हे झालं की काय टाळायचंय. पण मग सकारात्मक वापर कसा करायचा? कारण सोशल मीडिया तर माहिती पोहोचवण्यासाठी खूप पॉवरफुल आहे. बरोबर. हो, सकारात्मक वापराला नक्कीच वाव आहे, पण तितक्याच जबाबदारीने करायला हवा. मुद्दा 3 म्हणतो की वापर जाणीवपूर्वक, विचारपूर्वक करा. मग वैयक्तिक अकाउंट आणि ऑफिसच्या कामासाठीचं अकाउंट वेगळं ठेवावं, म्हणजे गल्लत नको व्हायला. हा मुद्दा 4. कामासाठी एकमेकांशी बोलायला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वापरायला हरकत नाही, म्हणजे समन्वयासाठी. मुद्दा 7 मध्ये म्हटलंय. आणि समजा विभागाने काही चांगलं काम केलं असेल तर? हो, ते सांगता येतं. शासकीय योजनांची चांगली अंमलबजावणी झाली असेल किंवा काही विशेष काम केलं असेल विभागाने, तर त्याबद्दल माहिती देऊ शकता. पण इथे एक अट आहे. काय? या टीमवर्कवर भर द्यावा आणि स्वतःची प्रशंसा टाळावी असं स्पष्ट म्हटले मुद्दे 8 आणि 9 मध्ये. म्हणजे कामाचं श्रेय स्वतःकडे घ्यायचं नाही. अच्छा, सांघिक भावना महत्वाची. हो. आणि जे अधिकृत प्रवक्ते आहेत किंवा नेमलेले अधिकारी आहेत ते योग्य परवानगी घेऊन शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी ऑफिशियल अकाउंट्स वापरू शकतात. तो मुद्दा 6 आहे. आणि बदली झाली तर? समजा एखादा अधिकारी किंवा कर्मचारी
कार्यालयीन पेज सांभाळत असेल आणि त्याची बदली झाली. पण त्यासाठी पण सूचना आहे. मुद्दा 13. बदली झाल्यावर ते ऑफिसचं सोशल मीडिया अकाउंट व्यवस्थितपणे हस्तांतरित करायचं. नवीन येणाऱ्या व्यक्तीकडे किंवा जो कोणी संबंधित अधिकारी असेल त्याच्याकडे. बरं. आणि समजा हे सगळं नाही पाळलं कोणी, तर काय? तर मग कारवाई होणार. मुद्दा 14 स्पष्ट सांगतो की या सूचना पाळल्या नाहीत, भंग झाला, तर मग महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 जे आहेत त्यानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. म्हणजे हे गांभीर्याने घ्यायला हवं. नक्कीच. तर मग थोडक्यात काय संदेश आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी या सगळ्या नियमावलीतून? संदेश अगदी स्पष्ट आहे. सोशल मीडिया वापरा, पण जबाबदारीने वापरा, सजगतेने वापरा. आपलं वैयक्तिक मत आणि आपली व्यावसायिक भूमिका यातलं अंतर कायम ठेवा. सरकारी माहितीची गोपनीयता खूप महत्त्वाची आहे, ती पाळा. आणि ऑनलाईन जगात वावरताना सुद्धा आपल्या पदाची प्रतिष्ठा आणि वर्तणूक नियमांचं भान ठेवा. ही चर्चा ऐकल्यावर खरंच एक विचार मनात येतो. म्हणजे बघा, एका बाजूला आपण म्हणतोय की शासकीय कामात पारदर्शकता वाढली पाहिजे. हे एक मोठं आव्हान असणार आहे पुढे. अगदी खरंय. हे संतुलन महत्त्वाचं ठरेल. नक्कीच. धन्यवाद. आपण आज वेळ काढून या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती दिली. धन्यवाद.